दाखवलेली त्या प्रतवरून देखील त्यांनी असं म्हटलंय की ती प्रत दाखवली आहे, मात्र ती प्रत वाचून नाही दाखवली. काल वाचून दाखवलेली आहे, आपण पाहिलं असेल. काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर 2013, 2018 त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होते. आपण सगळ्यांनी ती पत्र पाहिलेली आहेत. त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे. मी म्हटलं नाही, ते बिनभोकाच्या गॉगल लावून बसले होते काल वाचायला, बरं का, ज्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल. पुढील 30 वर्ष भाजप सत्ता टिकावी असं काम भाजपच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहानी सगळ्यांना सांगितलं. 2024 सुरू झालेलं आहे. पुढले 6 महिने टिकले तरी मी रामाला अभिषेक घालेन. पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषद आहे की दसऱ्याचा मेळावा की गल्ली बोळातली सभा असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले. हा, तर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत, एवढंच मी सांगेन. अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहेत, म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयाच असतं आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेला आहे. राहुल नार्वेकर, मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, जनतेसमोर या, निवडणुका होऊ द्या, तुमची सत्ता जाईल, तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल. 11.5 कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खुपसलाय अशा निकालानं. शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे, स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा. तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला. तुम्ही कसले मराठी माणूस, बकवास आहात तुम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.